विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी पुन्हा तुमच्या भेटीला आलोय एक गुड न्यूज घेऊन। मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून बँकिंग सेक्टरमध्ये ॲडव्हर्टाइज नव्हती, ईपीएफओ नंतर आरबीआय ग्रेड बी आली। आता सर्वात मोठी रिक्रुटमेंट जी आहे आयडीबीआयने काढलेली आहे या वर्षीची कॅलेंडर आयबीपीएस कॅलेंडरच्या अगोदर ही जी आयडीबीआयची रिक्रुटमेंट आहे मोठी आहे, जवळपास 1036 वॅकन्सी जे आहे ऑल इंडियामध्ये आहेत। मग या वॅकन्सी बद्दल मी जे काय आहे, समजा या आयडीबीआयच्या एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी एज्युकेशन काय लागतं, नंतर एज काय लागतं, सॅलरी काय आहे, नंतर हा जो जॉब आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे की परमनंट आहे, या सगळ्या गोष्टी वन बाय वन क्लिअर करणार आहोत या लेक्चर मध्ये। त्याच्या अगोदर मी क्लासच्या बाबतीत थोडीफार इन्फॉर्मेशन देणार विद्यार्थी मित्रांनो, की नवीन आपलं साकार एज्युकेशन जे आहे, साकार एज्युकेशनची नवीन बॅच जी आहे 23 मे 2023 रोजी मॉर्निंगची बॅच स्टार्ट झालेली आहे। यासाठी डेमो लेक्चर चालू झालेले ऑफलाईन मोड मध्ये। आपल्याकडे मेस आणि हॉस्टेलची फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे आणि लायब्ररी फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे। जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी काय करायचंय, डेमो लेक्चर साठी यायचंय। जे बाहेर गावचे विद्यार्थी त्यांच्यासाठी जे काही हॉस्टेल आणि मेसची फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे। सुरुवातीला पुन्हा मी क्लासच्या रिझल्ट बद्दल सांगेल विद्यार्थी मित्रांनो। क्लासचा रिझल्ट जो आहे, कालच सिडबी या बँकेचा रिझल्ट लागला ग्रेड ए ऑफिसरचा। ऑल इंडियामध्ये जवळपास 100+ वॅकन्सी होत्या। यामध्ये आपल्या क्लासची विद्यार्थिनी मानसी पवार नावाची विद्यार्थिनी जी आहे सिलेक्ट झालेली आहे। रिझल्टच्या बाबतीत सांगायचं झाल्यास जेवढे की ऑर्गनायझेशनच्या एक्झाम होतात या प्रत्येक ठिकाणी साकार एज्युकेशनचे रिझल्ट जे आहेत, म्हणजे आपण सांगायचं झाल्यास महाराष्ट्रातून सर्वाधिक निकाल देणारी संस्था म्हटलं तरी चालेल। ओके, नंतर पुढचं आयबीपीएस पीओचे जे काही रिझल्ट लागले त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वात जास्त रिझल्ट जे आहे पर्सेंटेजच्या टर्म मध्ये आपल्या इन्स्टिट्यूटचे आहे। यामध्ये आपले जवळपास 10 पीओ झालेले आहे। नंतर यामध्ये पुन्हा आयबीपीएस क्लर्कचे हे जे काही रिझल्ट आहे, नंतर एसबीआय पीओच्या जवळपास ऑल इंडियामध्ये 1600 वॅकन्सी होत्या। या 1600 मध्ये सुद्धा आपले जे काही 2 विद्यार्थी आहेत साकार एज्युकेशन नाशिकचे, वैभव नेरकर नावाचा आणि उषा पिसोळे नावाचे, यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सिलेक्शन मिळवलेलं आहे। रिझल्टच्या बाबतीत नंबर 1 इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामधून म्हटलं तरी चालेल। ओके विद्यार्थी मित्रांनो, हे झालं क्लासच्या बाबतीत आणि रिझल्टच्या बाबतीत ब्रीफ इन्फॉर्मेशन। आता आपण मूव्ह होऊया की आपला जो काही विषय आहे आयडीबीआयचा एक्झिक्युटिव्हचा याकडे। तर आयडीबीआय एक्झिक्युटिव्हची ऍड जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती तुमच्या समोर आलेली आहे। ओके, तर यामध्ये लास्ट डेट ऍप्लिकेशन जे आहे, समजा आयडीबीआयचं त्यांनी सांगितलं की ही जी काही ऍड आहे, समजा ही ऍड जी आहे ती एक्झिक्युटिव्ह ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 2023-24 साठी आहे। परंतु मित्रांनो, ही जी ऍड आहे ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नसून ही ऍड 3 वर्षापर्यंत तुम्ही आयडीबीआय मध्ये जॉब केल्यानंतर तुम्हाला असिस्टंट मॅनेजरची एक्झाम देता येणार आहे आणि असिस्टंट मॅनेजर झाल्यानंतर तुम्हाला जॉबवरून कोणी काढू शकत नाहीये। त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो पुढे पूर्ण। ओके, आता या ज्या वॅकन्सी आहे, या वॅकन्सी ज्या आहे, या वॅकन्सी कोणकोणत्या आहे बघा विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये जवळपास 1036 वॅकन्सी ज्या आहे त्या ऑल इंडियाला आहे। 1036 वॅकन्सी ऑल इंडिया। यामध्ये मग एससी 160, एसटी 67, नंतर ओबीसी 255, ईडब्ल्यूएस 103, नंतर अनरिझर्व 451 आणि टोटल जे आहे 1036 वॅकन्सी आहे। मग यामध्ये पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जे आहे व्हीएचएस साठी 19, नंतर एचएच 11, नंतर ओएच 10 आणि एमडीआयडीए साठी 10 आहे। ठीक आहे, नंतर आता यासाठी जे काही इम्पॉर्टंट डेट्स आहे विद्यार्थी मित्रांनो, या इम्पॉर्टंट डेट्स काय काय बघा। कट ऑफ डेट फॉर एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑफ एज अँड क्वालिफिकेशन। ओके, एज आणि क्वालिफिकेशन साठी म्हणजे तुमचं एज 1 मे 2023 पर्यंत मिनिमम 20 वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम 25 वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे जनरल कॅटेगरीसाठी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी। ओबीसी साठी 3 वर्ष जास्त आणि एससी एसटी साठी 5 वर्ष जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो। 1 मे 2023 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन आणि एजचा क्रायटेरिया जो आहे तो डिसाइड करून दिलेला आहे। नंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे 24 मे 2023 पासून तर 7 जून 2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता विद्यार्थी मित्रांनो। नंतर टेंटेटिव्ह डेट जी आहे समजा ऑनलाईन एक्झामची ती आहे 2 जुलै 2023 संडेला टेंटेटिव्ह एक्झाम डेट आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, मग पुढे बघा
जे काही समजा मॉडिफाईड ऑफ चेंज इन द डेट ऑफ द त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे बघा, मिनिमम इयर जे आहे 20 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि मॅक्झिमम 25 वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे. द कॅन्डिडेट मस्ट हॅव बी बोर्न नॉट अर्लियर दॅन May 2, 1998 देन May 1, 2003 बोथ डेट्स इन्क्लुसिव्ह. ओके. नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा विद्यार्थी मित्रांनो. हा, एज्युकेशन क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट, कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. कोणताही ग्रॅज्युएट, अ ग्रॅज्युएट फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. ओके, कोणत्याही युनिव्हर्सिटी पासून तुमचं ग्रॅज्युएशन झालं तो विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतो. मग यामध्ये बीए असेल, बीकॉम असेल, बीएससी असेल, बीए असेल, बीफॉर्म असेल, नंतर वायसीएम मधून ग्रॅज्युएशन झालेलं असेल, इग्नो मधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे, हे सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात विद्यार्थी मित्रांनो. ओके. मग आता हे झालं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एजच्या बाबतीत. ओके. आता पुढे बघा, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन फॉर एक्झिक्युटिव्ह ऑन कॉन्ट्रॅक्ट 2023. आता तुम्हाला पगार किती असेल, करिअर प्रॉस्पेक्ट कसं आहे, सर्व्हिस कंडिशन कशा आहे. ओके, या बाबतीत आपण थोडी चर्चा करू विद्यार्थी मित्रांनो. तर द अपॉइंटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह विल प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस. ओके, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर सांगितलं. द कॉन्ट्रॅक्ट वुड बी इनिशियली फॉर पिरियड ऑफ 1 year अँड मे बी 1 year साठी पहिला वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असेल, मे बी रिव्ह्यू फॉर एक्सटेन्शन ऑन इयर टू इयर बेसिस फॉर फर्दर पिरियड ऑफ 2 years. पुन्हा 2 वर्षासाठी तुम्हाला काय करायला जाईल, एक्सटेन्शन दिलं जाईल. नंतर सब्जेक्ट टू सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स, कंप्लीशन ऑफ असाइन मॅन्डेटरी ई सर्टिफिकेट अवेलेबिलिटी ऑफ वॅकन्सीज. ओके, म्हणजे तुम्ही जर चांगला परफॉर्मन्स केला बँकेचा तर तुम्हाला पुन्हा काय केलं जाईल, तुम्हाला 2 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं जाईल. रिलेव्हंट पॉइंट ऑफ टाइम अँड एनी अदर क्रायटेरिया ऑन सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ पिरियड ऑफ 3 years कॉन्ट्रॅक्च्युअल. ओके, सर्व्हिस such a appoint shall become eligible for appointment as an assistant manager grade A in the bank through selection process that would be conducted by the bank. ओके, 3 वर्षाचा कार्यकाळ तुम्ही कंप्लीट केला समजा, त्याच्यानंतर बँक तुम्हाला काय करणार, असिस्टंट मॅनेजर एक्झामची जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसला एलिजिबल धरणार आणि ती एक्झाम तुम्ही क्रॅक केल्यानंतर ऍज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून तुमचं काय होणार, सिलेक्शन होणार विद्यार्थी मित्रांनो. तर हे झालं ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब आहे असा डाऊट आहे त्यांच्यासाठी हे जे काही महत्वाची इन्फॉर्मेशन जे आहे या नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 3 वर्ष तुम्ही व्यवस्थित जॉब केला आयडीबीआयचा एक्झिक्युटिव्ह म्हणून, तर नंतर तुम्हाला असिस्टंट मॅनेजरची एक्झाम देता येणार आहे आणि तुम्ही नंतर असिस्टंट मॅनेजर बनणार आहात, तुम्हाला काढून कोणी टाकणार नाही. त्यामुळे जे काही एलिजिबल कॅन्डिडेट आहे त्या सगळ्यांनी काय करा, फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो. ओके, हे झालं स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, सॅलरी कशी असणार आहे नेमकी. ओके, सॅलरी जी आहे ती कशी असणार आहे, यामध्ये कन्सोलिडेटेड रिम्युनरेशन जे आहे, पहिल्या वर्षी 29,000 पर मंथ इन द फर्स्ट इयर, नंतर दुसऱ्या वर्षी 31,000 पर मंथ, नंतर तिसऱ्या वर्षी 34,000 पर मंथ इन द थर्ड इयर ऑफ द सर्व्हिस. ओके, नंतर पुढे बघा, द ऍडिशनल टू द अबोव बँक वुड ऑल्सो बी कंट्रीब्युटिंग द एनपीएस अकाउंट ऑफ द एक्झिक्युटिव्ह ऍज पर द ऍप्लिकेशन फॉर्म टाइम टू टाइम. ओके, नंतर ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड द अपॉइंटी कॅन बी पोस्टेड ऍट एनी ब्रांच ऑर डिपार्टमेंट ऑर ऑफिसेस ऑर बिझनेस युनिट्स ऑफ द बँक. तुम्हाला कुठेही पोस्ट दिला जाईल हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. नंतर पुढे द अपॉइंटमेंट बिइंग प्युअरली कॉन्ट्रॅक्च्युअल इन अ नेचर, द अपॉइंटी शॅल नॉट बी एंटायटल्ड टू ड्रॉ एनी अलाउन्सेस सच डीए एचआरए, हे तुम्हाला भेटणार नाहीये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असल्यामुळे. ओके, द कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड ऑफ सर्व्हिस वुड बी नॉट बी काउंटेड फॉर एनी सिनियरिटी, सुपरनेशन, टर्मिनल बेनिफिट्स आणि कंटिन्युअल ऑफ एम्प्लॉयमेंट एज्युकेशन इन केस. त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की तुमचा जो काही समजा एक्सपिरियन्स आहे तो सिनियरिटीसाठी किंवा तुमचं प्रमोशन होण्यासाठी टर्मिनल बेनिफिट्स यासाठी कुठेही कामी येणार नाही, परंतु अपॉइंटी वुड बी कव्हर अंडर द आयडीबीआय बँक लिमिटेड न्यू पेन्शन स्कीम तुम्हाला लागू होईल. ओके, नंतर सिलेक्शन प्रोसेस कशी असेल याबद्दल बघा. The selection process shall comprise of online test, document verification and pre-recruitment medical. ओके, काय होईल तुमचे ऑनलाईन टेस्ट म्हणजे डायरेक्ट मेन एक्झाम्स होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. काय होणार आहे, मेन्स. नंतर तुम्हाला इंटरव्ह्यू देण्याची गरज नाहीये, नंतर मेडिकल आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि नंतर काय होईल, मेडिकल होईल. याच्यावर तुमचं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर एक्झाम पॅटर्न कसा आहे,
खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट आहे की एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे. तर एक्झाम पॅटर्न मध्ये यामध्ये बघा, यामध्ये 4 सब्जेक्ट असणार आहे. 4 सब्जेक्ट कोणकोणते? 4 सब्जेक्ट कोणकोणते? यामध्ये लॉजिकल रिझनिंग आणि डेटा अनालिसिस इंटरप्रेशन्स. हे नंबर ऑफ क्वेश्चन 60 आणि मार्क्स 60 असणार आहे. ओके. नंतर इंग्लिश लँग्वेज जो आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स 40, मार्क्स 40, टाइम 40. टाइम दिलेला नाहीये. नंतर टाइम जो आहे कंपोजिट टाइम दिलेला विद्यार्थी मित्रांनो. नंतर क्वांटिटी ऑप्टिट्यूड मॅथ्स, नंबर ऑफ क्वेश्चन्स 40, मार्क्स 40. नंतर जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस आणि कम्प्युटर और IT, नंबर ऑफ क्वेश्चन 60, मार्क्स 60 आणि टाइम दिलेला आहे कंपोजिट तुम्हाला 2 आवर्स. म्हणजे इथे प्रत्येक सब्जेक्टला टाइम अलॉट करून दिलेला नाहीये विद्यार्थी मित्रांनो. ओके. द अबव टेस्ट एक्सेप्ट द टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज विल बी अवेलेबल बाय लँग्वेज इंग्लिश आणि हिंदी. इंग्लिश लँग्वेज सोडून जे काही टेस्ट आहे रिजनिंगची, नंतर मॅथची आणि जनरल अवेअरनेसचे जे काही क्वेश्चन्स आहे, हे क्वेश्चन्स तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा अवेलेबल असेल. ओके. नंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅन्डिडेट्स क्वालिफाइंग ईच ऑफ द 4 टेस्ट बाय सेक्युरिंग कट ऑफ मार्क्स ऍज डिसाइडेड बाय द बँक. नंतर त्यांनी सांगितलं रॉंग आन्सरला जे आहे 1/4 निगेटिव्ह सिस्टम आहे विद्यार्थी मित्रांनो, 1/4 निगेटिव्ह सिस्टम आहे. नंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगितलंय, नॅशनॅलिटी सिटीजन, इंडियन सिटीजन पाहिजे, सगळ्यांचं आहे ऑलरेडी. नंतर एज रिलॅक्सेशनच्या बाबतीत बघा, जे काही समजा SC कॅन्डिडेट्स आहे, SC कॅन्डिडेट साठी 5 वर्षाची काय एक्सटेन्शन आहे. नंतर जे OBC कॅन्डिडेट आहे, OBC 3 वर्षाचं. नंतर जे काही समजा डिसॅबिलिटी कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 10 वर्षाचं. नंतर जे काही एक्स सर्व्हिसमॅन आहे, समजा एक्स आर्मी, त्यांच्यासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन. नंतर पर्सन अफेक्ट 1984 राईट्स, याच्यासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. नंतर पुढे चला. नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं? ग्रॅज्युएट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, कोणत्याही युनिव्हर्सिटी मधून ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांना इथे अप्लाय करता येणार आहे. ओके. नंतर ग्रॅज्युएशन जे आहे ते ग्रॅज्युएशन ऍज ऑन मे 1, 2023 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ते विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. ओके. नंतर कम्प्युटर लिटरसी गरजेचे आहे, ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज कम्प्युटर आणि इन मॅन्डेटरी कॅन्डिडेट शुड हॅव सर्टिफिकेट, डिप्लोमा, डिग्री इन कम्प्युटर. ज्यांच्याकडे समजा एखादा एज्युकेशन चालू असताना, ग्रॅज्युएशन चालू असताना कम्प्युटर डिग्री सर्टिफिकेट वगैरे किंवा MSc कोर्स झालेला असेल ते सुद्धा विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. ओके. सगळे ज्यांच्याकडे कम्प्युटर नॉलेज आहे गरजेचं आहे, कुठेतरी एखाद्या हायर एज्युकेशनला किंवा स्कूल लेवलला तुमचा कम्प्युटर सब्जेक्ट असेल किंवा MSc लेवल असेल, नसेल तरी सुद्धा अप्लाय करून द्यायचं विद्यार्थी मित्रांनो. नंतर अप्लाय कसं करायचं आहे, तर 24 मे 2023 ते 7 जून 2023 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे ऑनलाईन मोड मध्ये. ओके. नंतर जे काही समजा अप्लाय करताना जे काही पर्सनल तुमची इन्फॉर्मेशन आहे ती एकदम व्हॅलिड टाकायची आहे. नंतर जो ईमेल ID टाकणारे, मोबाईल नंबर टाकणारे तो ऍक्टिव्ह असला पाहिजे. असाच मोबाईल नंबर आणि ईमेल ID नंबर तुम्हाला टाकायचा आहे का जोपर्यंत तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत. मोबाईल नंबर पण बदलायचा नाहीये आणि मेल सुद्धा बदलायचा नाही विद्यार्थी मित्रांनो. ओके. नंतर हे स्कॅन, फोटोग्राफ, थंब इम्प्रेशन अँड रिटर्न डिक्लेरेशन याच्या बाबतीत इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर हे जे आहे हे फॉर्मॅट दिलेला आहे हँड रिटन डिक्लेरेशनचा, हे तुमच्या स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये तुम्हाला ब्लॅक पेनना नोट डाऊन करायचंय कोऱ्या कागदावर आणि ते तुम्हाला काय करायचंय, अपलोड करायचं विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरत असताना. नंतर ऍप्लिकेशन सिग्नेचर जे आहे साधारण त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन, सिग्नेचर नंतर फोटो हे सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. नंतर ऍप्लिकेशन प्रोसिजर, ओनली 1 ऍप्लिकेशन शुड बी सबमिटेड बाय द कॅन्डिडेट. आणि कॅन्डिडेट जो आहे एकच फॉर्म भरू शकतो, 2 फॉर्म भरू शकत नाही. नंतर वेबसाईट जे आहे विद्यार्थी मित्रांनो, वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे idbibank.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि करिअर करंट ओपनिंग याच्यावर जायचं आणि अप्लाय करायचं विद्यार्थी मित्रांनो. तर इथे तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे. नंतर न्यू रजिस्ट्रेशन टाकायचंय. नंतर हे पूर्ण ऍप्लिकेशनच्या बाबतीत जे आहे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नंतर पुढे बघा,
ऑनलाइन पेमेंट ऑफ फी पेबल फ्रॉम मे 24 2023 टू जून 7 2023. ओके, 24 मे 2023 पासून ते 7 जून 2023 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, तर फीस जी आहे ती आहे, जे काही समजा SC ST कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी आहे 200 रुपये आणि ऑदर जेवढे काही आहे समजा यांच्यासाठी आहे 1000 रुपये. ओके, ही एक्झाम फीस आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर 200 रुपये SC ST साठी आणि 1000 रुपये जे आहे ऑदर कॅन्डिडेट साठी. नंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेलं आहे की फॉर्म भरायच्या टायमाला तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते पाहिजे. ओके, एज जे आहे 10th और 12th क्लास. ओके, हे महत्वाचा मुद्दा आहे. एज जे आहे 10th और 12th स्टँडर्ड, मार्कशीट्स और स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट. ओके, याच्यानुसार तुमचं एज जे आहे ते कन्सिडर केलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे हाय स्कूल अँड इंटरमिडिएट, मार्कशीट्स अँड पासिंग सर्टिफिकेट ऑफ क्लास 10th अँड 12th. नंतर ग्रॅज्युएशनचे ऑल सेमिस्टर्स इयर वाईज और कन्सिडरेड मार्कशीट्स जे आहे तुमच्या जवळ पाहिजे. नंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जे आहे, जे काही कास्ट मधले विद्यार्थी आहे समजा SC ST OBC यांच्यासाठी जे काही समजा कॅरी द नेम ऑफ द कास्ट ट्राइब ऍज इट अपीअर्स इन द सेंट्रल लिस्ट. नंतर बी कम्प्लिटली फिल इन्क्लुडिंग ऑर्डिनरी रेसिडेंट क्लॉज. नंतर बी स्टॅम्पेड, म्हणजे फॉर्म भरण्याच्या अगोदर हे सगळे कास्ट सर्टिफिकेट जे आहे तुमच्या जवळ पाहिजे फायनान्शियल इयरच्या बाबतीत. ओके, नंतर पुढे वर्क एक्सपिरियन्स वाले असतील तर त्यांनी वर्क एक्सपिरियन्सचं जे काही सर्टिफिकेट आहे ते त्यांच्याजवळ रेडी ठेवायचं आहे. जे काही पर्सन विथ डिसेबिलिटी आहे त्यांचं जे काही फॉर्म्युला आहे समजा पर्सन विथ डिसेबिलिटीचा, ते सर्टिफिकेट जे आहे प्रॉपर व्हॅलिड पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यातून फॉर्म भरायचा आहे. फोटो आयडेंटिटी जे आहे पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड, बँक पासबुक हे सुद्धा व्यवस्थित तुमच्याजवळ पाहिजे फॉर्म भरत असताना. नंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, नंतर कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेटच्या बाबतीत याचं पूर्ण आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. नंतर ऍक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट फाउंड गिल्टी मिसकंडक्ट याच्या बाबतीत काही सांगायची गरज नाहीये, कारण तुम्ही सगळे सज्ञान आहात. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जे आहे, जे कास्ट मधले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ऑफलाईन मोड किंवा ऑनलाईन मोड द्वारे काय केलं जातं, प्री एक्झामचं ट्रेनिंग दिलं जातं. ओके, जे SC ST कॅन्डिडेट असेल, एक सर्व्हिसमन असेल त्यांच्यासाठी. ओके, नंतर पुढे डेफिनेशन, हे पूर्ण आपल्या कामाची माहिती नाहीये, जे जे आपल्या कामाचं आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय झालं, राहू चालू आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर पम क्लिक हिअर जनरल इन्स्ट्रक्शन्स. नंतर एक्झाम सेंटर कोणकोणते आहेत त्या बाबतीत आपण थोडी चर्चा करणार आहोत. एक्झाम सेंटर, नंतर हे जे काही ही जी इन्फॉर्मेशन आहे ही फोटोग्राफच्या बाबतीत, नंतर सिग्नेचरच्या बाबतीत दिलेली आहे. नंतर एक्झाम सेंटर कोणकोणते आहे, नाशिक आहे की नाहीये ते चेक करू आपण पुढे. एक्झाम सेंटर जे आहे, एक्झाम सेंटर आले बघा. महाराष्ट्रामध्ये कोणकोणते एक्झाम सेंटर आहे बघू. महाराष्ट्र ओके, महाराष्ट्र आलं बघा. महाराष्ट्रामध्ये अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, नंतर धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड आणि नाशिक सुद्धा सेंटर आहे एक्झामचं. जे जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहे त्यांनी नाशिक सेंटर टाकायचे विद्यार्थी मित्रांनो. नंतर हे झालं सेंटरच्या बाबतीत. हे सेंटरच्या बाबतीत झालंय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे झालं IDBI एक्झिक्युटिव्हचं डिटेल नोटिफिकेशन जे आहे ते मी तुमच्या समोर एक्सप्लेन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर जे जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी फॉर्म भरायचा आहे.
आता हे डिजिटल बोर्डद्वारे मी हे एक्सप्लेन केलेलं आहे. सुरुवातीचा पहिला अनुभव आहे माझा डिजिटल बोर्डवरचा, त्याच्यामुळे चांगलं झालं असेल किंवा नसेल त्यासाठी लाईक करायचंय आणि शेअर करायचं विद्यार्थी मित्रांनो. हे IDBIचं नोटिफिकेशन जे जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत, या विद्यार्थी जे की ऑफलाईन बॅच साठी इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी आपली साधारणतः 23 मे 2023 पासून बॅच चालू झालेली आहे. मॉर्निंगची सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये आपल्याकडे जे की बाहेर गावून येणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेलची आणि मेसची फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि लायब्ररीची फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.